नमस्कार, मी विलास बडे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या उज्ज्वलाताई कोपारडे उसात भाजीपाल्याचं पीक घेतायत. मीठ सोडलं तर त्यांना बाहेरून काहीच विकत आणावं लागत नाही. तुम्ही नाव घ्याल ती भाजी उज्ज्वलाताईंच्या शेतात पिकते. घरची गरज भागवून हा भाजीपाला स्थानिक बाजारातही विकला जातो. उज्ज्वलाताईंना यातून अतिरिक्त पैसेही मिळतात. पाहुयात हा खास रिपोर्ट. उज्ज्वला कोपारडे कोल्हापुरातील आरे गावातील एक प्रयोगशील शेतकरी. शिक्षण अवघ 10वी. मात्र शेतीतून अनुभवाचं शिक्षण एखाद्या पोस्ट ग्रॅज्युएटलाही लाजवेल असं. 1986 साली लग्न झालं. सासरी उसाशिवाय दुसरं काहीच पिकत नव्हतं. घरचं माळवं म्हणजेच भाजीपाला कशालाच ऐकत नाही ही माहेरची शिकवण. ही शिकवण त्यांना भाजीपाला शेतीकडे घेऊन आली. उसाच्या सरीत बदल केले, 4.5 फुटांच्या सरी सोडल्या आणि मधल्या जागेत भाजीपाल्याची लागवड सुरू झाली. अरे इथे आल्यापासून इथं बघितलं पहिल्यांदा जरा तर ऊस होता. आता म्हटलं काय नाही, आपण थोडंफार आंतरपीक म्हटलं करून बघायचं. घरचा भाजीपाला असावा, कारण पाठीमागची एक सवय लागून राहिलेली होती की घरचं माळवं हे कधीच ऐकत नाही असं. आणि त्यामुळे मी स्वतः बाहेर पडून माझं मी स्वतः घालायला हे बी हे आणून सगळं चालू केलं, सुरुवातच केली. या 5 एकरात पतीच्या मदतीने प्रयोग सुरू केले. उसाच्या बगलेत भाजीपाल्याचं पीक घेतलं. शेतीच्या कडेला सोयाबीन, सरीमध्ये भुईमूग, मुळा, बीट, गवार, मका, कोथिंबीर, वरणा, फुलकोबी, पत्ताकोबी, मेथी, राजगिरा, तूर, मिरची, वांगी, मोहरी अशी सगळी पिकं त्या तब्बल गेल्या 30 वर्षांपासून घेतायत. मीठ सोडलं तर काहीही त्यांना बाहेरून विकत आणावं लागत नाही. सगळं या शेतीतच पिकतं. शिवाय घरची गरज भागवून शिल्लक राहिलेला भाजीपाला त्या स्थानिक बाजारात विकतात. त्यातून 50 ते 60 हजारांचा नफा त्यांना मिळतो. घरी वर्षभर आपणला जे लागलेला घरात वापर करून बाहेर मार्केटिंग कोल्हापूरला थोडाफार विक्रीसाठी आम्ही काढतोय. वेळ असला की मग हळदी इथे पण विक्रीसाठी शनिवारी, गावात सोमवारी असं फावल्या वेळात मग काढायचं आणि विक्री करायची. तर नुसतं ऊस हेच पीक आम्ही काय अजून एवढंच डोक्यात ठेवलेलं नाही. बाकीची सुद्धा सगळी जी पिकं लागतात ती आम्ही घरच्या घरी सगळी चालू केलेली आहे. पिकांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय खतांचा उज्ज्वलाताई मोठ्या प्रमाणावर वापर करतात. किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्र आणि निंबोळी अर्काची फवारणी करतात. शेती शेजारून नदी वाहते, मात्र भरमसाठ पाण्याचा वापर उज्ज्वलाताई कधीच करत नाहीत. गरजेनुसार पाणी, हवं तितकं खत आणि आवश्यकतेनुसार फवारणी ही त्रिसूत्री त्या काटेकोरपणे सांभाळतात. यंदा 20 गुंठ्यातील भुईमुगापासून त्यांना 12 पोती उत्पादन मिळालंय. त्यातून 25,000 मिळाले. भाजीपाल्यातून 10,000 मिळाले. मिरचीतून 30,000 मिळाले. त्यातून 18,000चा खर्च वजा जाता त्यांना 47,000चा निव्वळ नफा झालाय. मेथीचा खर्च, बी बियाणं, लागवड, मजुरी सर्वसाधारण 17 ते 18,000 रुपये खर्च होऊन भाजीपाल्यातनं 40 ते 50,000चं उत्पादन मिळते. आणि परत ऊसाचं जे उत्पादन होते 2-2.25 टनाचं, ते ऊसाचं उत्पादन माझं बाजूला शिल्लकच राहते. भाजीपाला पिकातून घरच्या गरजा भागवून उत्पन्नही मिळालंय. त्यातून उसाला लागणारा उत्पादन खर्च निघून जातो. दरवर्षी उसातून मिळणारं सगळं उत्पन्न तसंच शिल्लक राहतं. उज्ज्वलाताई म्हणतात तेच खरं. घरचं माळवं कशालाच ऐकत नाही. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.